नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, नवीन रेशन कार्ड ऑनलाईन कसे काढायचे व घर बसल्या त्याचं फॉर्म कसं भरायचं आणि आवश्यक ती वेबसाईट, आवश्यक ते डॉक्युमेंट आपण सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सविस्तर म्हणजेच मित्रांनो, जाऊन तर रांगेत उभा राहण्यापेक्षा आपल्याला सर्वप्रथम www.mahafud.government वरती या पोर्टलवरती जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या रेशन कार्ड तुम्ही काढू शकता आणि त्याच्या पण सहारे तुम्ही बघू शकता इथं महाफूड.com वरती इथं तुम्हाला घर बसल्या राशन कार्डाची सुविधा उपलब्ध झालेली आहे मित्रांनो. व तसेच या सुविधेबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपण. आता पुढील जे भाग येणार आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर याची वेबसाईट कोणती होणार आहे, याच्याबद्दल कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवीन राशन कार्डासाठी अर्ज करणे, तसंच रेशन कार्डामध्ये नाव जोडणे किंवा कमी करणे व पत्ता बदलणे किंवा रेशन कार्ड ट्रान्सफर करणे, ई रेशन कार्ड डाउनलोड करणे याच्या व्यतिरिक्त आणि अनेक सोयी सुविधा तुम्हाला या वेबसाईट वरती मिळणार आहेत. व तसेच धान्य वितरणाची माहिती तपासणे, अनेक जणांना काही माहित नसण्यानुसार हे जे ऍप आहे व हे जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्व तुम्हाला मोफत मिळणार आहे. तर मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं रेशन कार्ड मिळवण्यासाठी काय पात्रता आहे, म्हणजेच तुम्ही बघू शकता इथं तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 44,000 रुपये आणि शहरी भागात 59,000 रुपये कमी जास्त नसावे. आणि याशिवाय राशन कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागणार आहेत. तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत तर मी तुम्हाला सांगतो. तर ते कागदपत्रे आहेत का नाही तुमच्याजवळ बघा. तर तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला व तसेच जन्म दाखला, मृत्यू दाखला आणि नाव जोडणे व कमी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र म्हणून एक सेपरेट येतं. आणि नाव जोडण्यासाठी तुम्हाला जन्म दाखला लागणार आहे, नाव कमी करण्यासाठी तुम्हाला इथं मृत्यू दाखला लागणार आहे व तसेच तुम्ही नाव जोडण्यासाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र एक सुद्धा लागणार आहे. मित्रांनो, ह्याची काळजी घ्यायची आहे सर्वांनी. तर सर्वप्रथम www.mahafud.com वरती जायचं आहे तुम्हाला. तर याची खरी वेबसाईट करायची आहे https://rcms mahafud.government वरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर साइन इन किंवा रजिस्टर पर्याय निवडायचा आहे तुम्हाला सर्वात सोपं, आणि पब्लिक लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि न्यू युजर साइन अप वरती पर्याय निवडा म्हणून क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानुसारच तुमचा आधार नंबर टाकून युजर आयडी आणि पासवर्ड टाकून नोंदणी पूर्ण करायची आहे. तर आता म्हणसाल तुम्ही युजर आयडी कुठून आली, तर मित्रांनो, तुमचा आधार नंबर टाकून रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो व त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करायचा आहे, नंतर लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, एवढं झाल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर तो तहसीलदार कार्यालयामध्ये पडताळणीसाठी व्हेरिफिकेशनला जातो व जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्याचे राशन कार्ड मिळेल. ही प्रक्रिया सोपी आहे मित्रांनो. व ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.